So hello everyone, in this session we will continue with the basic electricity. So we start with the electrical terms. So first one is the electric current. त्याला मराठीमध्ये विद्युत प्रवाह असं म्हणलं जातं. So what is electric current? It is the flow of free electrons in any conductor is called electric current. म्हणजेच काय? तर विद्युत प्रवाह म्हणजे वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय. त्याचं युनिट काय तर एम्पियर आणि हा कुठल्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केला जातो तर ॲमीटर. म्हणजे करंट मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला आपण ॲमीटर असं म्हणतो आणि त्याचं एकक असणार आहे एम्पियर हे. So next is the voltage or potential difference. This is the difference in electrical potential measured across two points of the circuit. तर बघूयात फिगर 1 मध्ये पहा तुम्ही की ए आणि बी बॉटल दिसत आहेत. बॉटल ए मध्ये पाण्याची लेवल ही जास्त आहे बॉटल बी पेक्षा. असं जेव्हा असेल आणि आपण त्या दोन्ही मध्ये नळी लावली तर काय होईल, ए लेवल कडनं बी लेवल कडे पाणी वाहत जाईल आणि एका वेळेला अशी कंडिशन येईल की दोन्ही बॉटल मधल्या पाण्याची लेवल ही सारखी होईल. तसंच हीटच्या बाबतीत हे होतं. जर कमी जास्त टेम्परेचर असलेल्या बॉडीकडनं हीट ही कमी टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे वाहत जाते. पण जर दोन्हीची लेवल ही सारखीच असेल तर तिथं फ्लो होणार आहे का, नाही होणार. त्यामुळे हाच थेरी जी आहे तर हीच इथं सुद्धा अप्लाय होते इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा. म्हणजे जिथं इलेक्ट्रॉन्सचं पोटेन्शियल किंवा प्रेशर जास्त आहे त्या प्रेशरकडनं कमी प्रेशर असलेल्या पॉइंटकडे ते इलेक्ट्रॉन्स वाहून नेले जातात. तर हा जो फरक आहे दोन्ही पोटेन्शियल मधला तर त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज असं म्हणतो. तर व्होल्टेजचं एकक काय तर ते असेल व्होल्ट. तर व्होल्टेज मेजर कशाने होतं तर ते असणार आहे व्होल्टमीटर. पुढचं असेल रेजिस्टन्स. त्याला आपण विरोध असं म्हणतो. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. म्हणजेच वाहकातून विद्युत वाहत असताना जो अडथळा निर्माण होतो त्याला आपण विरोध असं म्हणतो. हा विरोध कुठल्या एककाने मेजर करतो किंवा मापतो आपण तर ओहमनी. आणि इन्स्ट्रुमेंट कुठलं वापरलं जातं त्यासाठी तर ते असणार आहे ओहम मीटर. आता आपण with the one example we try to understand what is the current, what is the potential difference and what is the resistance. तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. या डायग्राम मध्ये बघा नळामधनं काय होते की पाणी बाहेर येत आहे. तर इथे बघा वॉटर प्रेशर जे असेल तर ते काय असणार आहे इलेक्ट्रॉनचं प्रेशर आहे त्याला आपण व्होल्टेज असं म्हणू. त्यानंतर अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे किती पाणी येत आहे तो काय असणार आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो त्याला आपण करंट असं म्हणूयात. आणि थ्रोटलिंग ऑफ टॅप म्हणजेच काय असणार अब्स्ट्रक्शन ऑफ टू द इलेक्ट्रॉन फ्लो ते रेजिस्टन्स. म्हणजेच बघा वॉटरचं प्रेशर ज्या प्रेशरने ते पाणी बाहेर येत आहे तर त्याला आपण व्होल्टेज असं म्हणूयात. तसंच ते किती अमाऊंट मध्ये येत आहे बाहेर त्याला आपण करंट असं म्हणूयात. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो तो असणार आहे. तसंच नळाची तुट्टी आपण असं म्हणतो. जर ती तुट्टी काय होते की त्या तुट्टीच्या साहाय्याने आपण तो फ्लो कमी जास्त करू शकतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणजे त्या फ्लोला अडथळा असं म्हणणार आहात. तर ह्या झाल्या 3 कन्सेप्ट. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स त्याला EMF असं लिहिलं जातं. सो इट इज द फोर्स विच कॉजेस टू फ्लो द फ्री इलेक्ट्रॉन्स इन एनी क्लोज सर्किट ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रिकल प्रेशर और पोटेन्शियल. म्हणजेच इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचा डिफरन्स जेव्हा असेल तर त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला किंवा इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यासाठी जो फोर्स मोटिवेट करतो त्यालाच आपण EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो. म्हणजे या फोर्समुळे इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होतात एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटकडे. पुढे असेल स्पेसिफिक रेजिस्टन्स. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ अ मटेरियल इज द रेजिस्टन्स ऑफर्ड टू अ करंट इट पास बिटवीन द अपोजिट फेसेस ऑफ वन युनिट क्यूब ऑफ द मटेरियल. म्हणजेच आता रेजिस्टन्स स्पेसिफिक म्हणजे काय की युनिट क्यूब मधून जर करंट वाहत असेल तर त्यावेळेला जे काही रेजिस्टन्स असणार आहे म्हणजे विरोध असणार आहे त्याला आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हणलेलं आहे. ते एक्झाम्पल पाय क्यूब दिसेल तुम्हाला ज्याची लेंथ विड्थ आणि हाईट किती आहे 1-1 मीटरची आहे. आता समोरील फेस घेतले आपण दोन. जसं एक शेडेड फेस दिसत आहे तो शेडेड फेस आणि त्याच्या समोरचा फेस तर या दोन्ही मधनं जी इलेक्ट्रिसिटी वाहत जाणार आहे तर त्याला जो विरोध होईल तर त्याला आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हणतो.
पुढे असेल Ohm's law. Ohm's law states that at a constant temperature the current passing through a closed circuit is directly proportional to the potential difference and inversely proportional to the resistance. म्हणजे बघा, वाहकाचे तापमान स्थिर असताना त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असतो. म्हणजेच करंट हे व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात आहे. त्यामुळे फॉर्म्युला तयार होईल I is equal to V by R. लक्षात ठेवायचं, ओम्स लॉ म्हणलं की I is equal to V by R असं लिहू शकतो किंवा V is equal to IR असंही आपण लिहू शकतो त्याला. Laws of resistance. The resistance of conductor is directly proportional to the length of conductor. म्हणजे R is directly proportional to L असं घेतलं. डायग्राम दिसेल तुम्हाला की x ऍक्सिस वरती लेंथ ऑफ कंडक्टर आहे आणि y ऍक्सिस वरती रेजिस्टर आहे. समजा आपण ह्या जी लाईन आहे ह्या दोन्ही ऍक्सिसच्या मधली, तर त्याच्यावरचा कुठलाही पॉइंट एखादा घेतला तर तो काय सांगतो आपल्याला की लेंथ आणि रेजिस्टर हे समप्रमाणात बदलतात. दुसरं लॉ असेल The resistance of conductor is inversely proportional to its cross section. म्हणजे त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याच्याशी ते रेजिस्टन्स जे आहे ते व्यस्त प्रमाणात बदल. आता समजा इथे x ऍक्सिस वरती काय दाखवलेलं आहे, क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, आणि y ऍक्सिस वरती दाखवलेलं आहे रेजिस्टर सेकंड डायग्राम मध्ये. आणि तिथे एक तुम्हाला लाईन दिसत आहे त्या दोन्ही ऍक्सिस मध्ये. आता त्या लाईनचा आपण पहिला पॉइंट कन्सिडर केला तर त्या पहिल्या पॉइंट मध्ये तुम्हाला दिसेल की रेजिस्टरची व्हॅल्यू ही जास्त आहे आणि कंडक्टरची क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टरची व्हॅल्यू ही कमी आहे. तसंच तुम्ही शेवटचा पॉइंट घेतला या लाईनचा तर इथं तुम्हाला दिसेल की क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर काय आहे, जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे आणि रेजिस्टरची व्हॅल्यू आहे कमी प्रमाणात आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो आपल्याला सांगतो की द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स क्रॉस सेक्शन. सो R is inversely proportional to A. आता हे दोन्ही लॉ जर कंबाईन केले तर आपल्याला मिळेल R is directly proportional to L and inversely proportional to A. प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढलं तर R is equal to rho L divided by A असं फॉर्म्युला तयार होईल. तर इथे R म्हणजे रेजिस्टन्स असेल, A म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया असेल आणि L is the length of the conductor, rho is the specific resistance of conductor असेल. काय म्हणतो, The resistance of conductor depends on the material with which it is made. म्हणजे रेजिस्टन्स हे त्या मटेरियल वरती सुद्धा डिपेंड आहे ज्याच्यापासून हा कंडक्टर बनवलेला आहे. फोर्थ लॉ, द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द कंडक्टर. म्हणजे त्याच्या तापमानावरती सुद्धा हा डिपेंड आहे. पुढचं बघा, टाइप्स ऑफ करंट, विद्युतचे प्रकार. तर पहिलं असेल डायरेक्ट करंट, त्याला DC असंही म्हणलं जातं. सो इन द डायरेक्ट करंट द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ द करंट डज नॉट चेंज. तुम्ही जर हा ग्राफ पाहिला तर वेळेनुसार करंटचं डायरेक्शन म्हणजे दिशा आणि मॅग्निट्यूड म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही. त्यामुळे करंटचे जे आपल्याला ग्राफ दिसत आहे तो एकदम स्ट्रेट लाईन मध्ये दिसत आहे. सो इन अ डायरेक्ट करंट द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ द करंट डज नॉट चेंज. दुसरं असेल अल्टरनेटिंग करंट. In the alternating current, both the direction and magnitude of the current will be changing at definite interval of time. म्हणजेच काही स्पेसिफिक वेळेनंतर त्याची जी व्हॅल्यू आहे करंटची आणि त्याची जी दिशा आहे ती बदलत असते. तर इथे तुम्हाला डायग्राम दिसत असेल, तिथे बघा x ऍक्सिस वरती टाइम आहे आणि y ऍक्सिस वरती मॅग्निट्यूड आहे. 0 पासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला एक तिथं ग्राफ दिसेल, कर्ड ग्राफ दिसेल. तर 0 किंवा अशा व्हॅल्यूज वाढत जातील. एका पिक पॉइंटला येईल जिथे त्याची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असणार आहे. त्यानंतर ते ड्रॉप होईल आणि 0 ला येईल. त्यानंतर पुन्हा ही सायकल सुरू होईल. तर अशा प्रकारे त्याचे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे नेहमी चेंज होत राहतं. तर त्याला आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन AC अँड DC. म्हणजे डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट यांच्यामध्ये काय फरक आहे तो पाहायचा आहे आपल्याला. पहिला असेल अल्टरनेटिंग करंट मध्ये इन दिस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ करंट चेंजेस पिरियडिकली. म्हणजेच त्याची दिशा आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती वेळेनुसार बदलत राहते. डायरेक्ट करंट मध्ये काय, इन दिस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ करंट डज नॉट चेंज. डायरेक्ट करंट मध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हा चेंज होत नाहीत.
इथे ट्रान्समिशन कॉस्ट इज लेस, इकडे काय असेल ट्रान्समिशन कॉस्ट इज हाय, म्हणजे त्याचं जे ट्रान्समिशन आहे तर त्याची कॉस्ट अल्टरनेटिंग करंटसाठी खूप कमी असते तर डायरेक्ट करंटसाठी ती खूप जास्त असते. तसंच अल्टरनेटिंग करंटमध्ये मेंटेनन्स कॉस्ट ही लो असते. सो मेंटेनन्स कॉस्ट इज लो, तर डायरेक्ट करंटमध्ये मेंटेनन्स कॉस्ट इज हाय असते. नंतर व्होल्टेज कॅन बी स्टेप्ड अप और स्टेप्ड डाऊन बाय युजिंग द ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच इथं जो पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो आपण कमी जास्त करू शकतो. बट हिअर व्होल्टेज कॅनॉट बी चेंज. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द AC अँड DC. तर अशा प्रकारे आपण इथं काही इलेक्ट्रिकल टर्म्स आणि टाइप्स ऑफ करंट हे पाहिलेलं आहे. थँक्यू.